की मिलिंद देवरा साहेब या ठिकाणी पोहोचलेले आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत। साहेब, तुमचे अगदी जवळचे मित्र श्रीकांत शिंदे आणि पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी जे ऑपरेशन केलं त्याबद्दल काय म्हणाल दिल्लीमध्ये? मी एक गोष्टी सांगतो तुमच्या माध्यमातून, सर्व तुमचे व्ह्युअर्स आम्ही सांगू इच्छितो की शिंदे साहेबांसाठी ऑपरेशन म्हणजे एकच ऑपरेशन आहे की महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिला, सर्वसामान्य तरुण वर्ग, छोटे व्यापारी सगळ्यांचा हात शिंदे साहेबांना आणखी बळकट करायचा आहे। आणि मला खात्री आहे की तुम्ही ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन पॅन्थर किंवा ऑपरेशन लायन, मला खात्री आहे की ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून पक्ष आणखी मजबूत होईल, पक्षाच्या माध्यमातून सरकार आणखी मजबूत होईल आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळेल। एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला जातात काहीतरी गुड न्यूज घेऊन येतात। यावेळी पण त्यांनी ऑपरेशन केलं, त्यामुळे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे सध्या महाराष्ट्रात। बघा, शिंदेसाहेब कुर्सीसाठी शिंदेसाहेबांना हे आपल्याला ग्रीड नाही आहे। शिंदेसाहेबांचा उद्दिष्ट आहे की सर्वसामान्यांना न्याय मी कसं देऊ। आणि आज मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की मुंबई असो, ग्रामीण महाराष्ट्र असो, फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये सर्वसामान्य मूळ रहिवाशांसाठी न्याय म्हणजे काय? कायमस्वरूपी घर, मालकी हक्काचा घर, महिलांसाठी, सर्वसामान्य महिलांसाठी न्याय म्हणजे लाडकी बहीण योजना। आपल्या एकमेव उद्दिष्ट आहे की आपल्याला महाराष्ट्रातील जरूरतमंद लोकांना, सर्वसामान्यांना आणखीन कॉन्फिडन्स द्यायचं आहे, आत्मनिर्भर बनवायचं। संजय राऊत टीका करतायत ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तोडकने आम्ही उत्तर देणार आहोत आणि सगळ्यांनी काँग्रेसमध्ये जायला पाहिजे, काँग्रेसला सपोर्ट केलं पाहिजे असंही म्हणतात संजय राऊत, मी स्वतः राज्यसभेचा, मी आता ज्योतिताई आहे, ज्योतिताईच्या आधी मी पक्षाचा एकमेव खासदार होतो राज्यसभेत। आणि मी एक गोष्टी सांगू इच्छितो की राज्यसभेत त्या माणसांना कोणी सिरियसली घेत नाही, नंबर 1। नंबर 2, तुम्ही मला एक गोष्टी सांगा की ज्या माणसांचा मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, एक दिवस प्रेस कॉन्फरन्स दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स करतात की खासदारांना शिव्या देतात, त्याच्यावर भ्रष्टाचारचा आरोप करतात, त्यानंतर म्हणाले की खासदार आपल्यासोबत आहे। कोण एक खासदार आहे, आमदार आहे, कार्यकर्ता आहे ज्यांना असं लोकांसोबत काम करायचं असेल? म्हणून मला खात्री आहे की खासदारपासून साधारण कार्यकर्त्यापर्यंत सगळेजण नाराज आहे। लोकांना आपल्या मतदारसंघासाठी काम करायचं आहे, महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे, आपल्या देशासाठी काम करायचं आहे। आणि सगळ्यांना माहिती आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करू शकतं। नक्की शिवसेनेची ताकद वाढते, 6 खासदार येत आहेत अशी पण माहिती आहे आणि 21-22 तारखेला मुहूर्त काढला जाईल अशी पण माहिती मिळते। मला खात्री आहे की पक्ष आणखी मजबूत होईल आणि पक्षाच्या माध्यमातून सरकार आणखी मजबूत होईल आणि सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय नक्की मिळेल। बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। मिलिंद देवरा यांनी, राज्यसभेचे खासदार आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय की आता एक एक करून जे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक आणि शिवसेनेचे मंत्री आहेत ते आता नेस्को ग्राउंडवर यायला सुरुवात झालेली आहे, आपापली भावना मांडतात, संजय राऊतवर टीका करतात। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।